नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो करतोय आता 8 तारखेच्या मार्केटसाठी. ठीक आहे. 7 तारखेला काय झालंय ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आज जी होती एक्सपायरी होती आणि एक्सपायरीच्या दिवशी कशा पद्धतीने डेटामध्ये चेंजेस आले ते आपल्याला समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी जाऊन बघायचा आहे. ओके. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना मी ऑलरेडी सांगितलं होतं, की आपल्याला अशा पद्धतीने मार्केट राहू शकतं. ठीक आहे. तर एक मोठी मूव्हमेंट एक नंतर येईल अशा पद्धतीचं तो ॲनालिसिस मी तुम्हाला दिलं होतं. ओके. तर मित्रांनो हे असं का होतं? हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. डेटा कसा आला हे समजून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी माझी काही तक्रार आहे ती तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे. तर तक्रार अशी आहे, व्हिडिओ तर तुम्ही बघताय, पण त्या ठिकाणी लाईक आणि कमेंट करायला विसरताय. ओके. तर हे असं का होतंय हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि हा डेटा खरंचच तुम्हाला आवडत नसेल किंवा मग याचा काही फायदा होत नसेल, तर मग हा डेटा ज्यांना आवडतोय अशांसाठीच फक्त अवेलेबल केला जाईल. ठीक आहे. ऑलरेडी मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे डेटाज आहेत, हे डेटा मार्केटमध्ये कोणी 15-15, 18-18 हजार रुपये 3 दिवसांचे, फक्त 3 दिवस हा डेटावरती तुम्हाला रिव्ह्यूज देतात आणि हा डेटा शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी तुम्हाला चार्ज करतात ₹15,000. ओके. तर हे सगळं असताना मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हा डेटा या ठिकाणी वेळच्या वेळी अपडेट करत असताना, जर तुम्ही लाईक आणि कमेंट नसेल करत आणि त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नसेल कळवत, तर याचा अर्थ आहे की हा डेटा तुम्हाला आवडत नाहीये किंवा तो महत्त्वाचा नाहीये. ठीक आहे. तर मग अशी लोकं, की ज्यांना फक्त महत्त्वाचा आहे आणि ज्यांना तो रेग्युलरली त्याचा लाभ उचलायचा आहे, त्यांच्यासाठी मी तो अवेलेबल करेल. आणि जे आपले मेंबर्स आहेत, ओके. ऑलरेडी हे जे मेंबर्स आहेत, ह्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद, की त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावरती आणि ते हे केलं. तर हे जे जॉइनवाला ऑप्शन आहे, हा ऑप्शन त्या ठिकाणी या व्हिडिओसाठी मी लावेल. ठीक आहे. तर हे तुमचं डिसिजन आहे, की तुम्ही डिसाईड करायचं आहे, की हा डेटा तुम्हाला खरंच कामाचा आहे असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या लाईक करायचं आहे. ओके. तुम्हाला योग्य वाटेल, फायदा होत असेल, तर त्या ठिकाणी कमेंट करायची आहे. ओके. आणि घरचं समजून काही तुम्हाला तक्रार असेल, काही त्याचं अजून तुम्हाला डीप गोष्टी जाणून घ्यायच्या असेल, तर ऑलरेडी सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमच्यापर्यंत आहे. तर हक्काने कॉल करायचा आहे आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत, तुम्ही या सर्वांना मी फॅमिली समजतो. ठीक आहे. तर काही तुम्हाला अडत असेल याच्याबद्दल, काही तक्रार असेल, तर तुम्ही हक्काने मला ती सांगायची. ठीक आहे. तर सोशल मीडियाच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. निगेटिव्ह लोकं त्या पद्धतीने प्रमोट करतात. काही लोकं वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने ते गोष्टी त्यांचे व्हिडिओज ॲडव्हर्टाइज लावून प्रमोट करत असतात. तर आपली जी ग्रोथ आहे, ही नॅचरल ग्रोथ आहे. सगळं हे माउथ टू माउथ एकमेकांना आवडत गेलं, लोकं सबस्क्राईब करत गेले आणि वाढत गेली. ठीक आहे. तर अशा हिशोबाची नॅचरल ग्रोथ आहे. कुठलंही ॲडव्हर्टाइजमेंट आणि कुठल्याही अशा प्रमोशनल ॲक्टिव्हिटी करून हे सबस्क्रायबर आलेले नाही आहेत मित्रांनो. हे तुम्हाला आवडते म्हणून आलेले आहेत आणि एवढे रेग्युलरली व्हिडिओज बघताय, तर हे माझं प्रेम आहे, तुमचं प्रेम आहे हे मला समजतंय. पण ते प्रेम तुम्हाला लाईक आणि कमेंटमधून पण दिसलं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, जाऊया डेटावरती. ओके. तर आपल्याला कुठल्याही निगेटिव्ह अँगलनी याला घ्यायचं नाही आहे. याला आपलं फॅमिली समजून आपलं हे पुढचं ज्ञानाचं काम आहे. अशा हिशोबाने हे समजून ते फ्री ऑफ कॉस्ट ठेवायचं असेल, तर तुम्हाला ते त्या ठिकाणी लाईक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर डेटावरती जाऊया मित्रांनो. आज होती एक्सपायरी. एक्सपायरीच्या दिवशी डेटा जो होता, तो मी तुम्हाला दिला होता साइडवेज आणि दुपारनंतर 1 नंतर एक मूव्हमेंट अपेक्षित होती एका साइडला. ओके. मी तुम्हाला डायरेक्शन नव्हती दिली आयदर ती वरती किंवा खाली, पण एक मोठी मोमेंटम 1 नंतर येईल ह्याचं रिझन तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याचं रिझन सिंपल साधं आहे. मोठे जे प्लेयर्स आहेत ऑलरेडी त्यांनी 2 दिवस त्यांच्या पोझिशन्स ज्या आहेत त्या वाइंड अप केलेल्या आहेत बऱ्यापैकी. आजसुद्धा चांगल्या पोझिशन्स त्या ठिकाणी वाइंड अप होताना दिसल्या. आता एफ-आयचं बघा. एफ-आयच्या इथे तुम्हाला काय पोझिशन्स दिसतायत. ओन्ली 20-30% त्यांनी कमी केलेलं आहे. ओके. एक्सपायरीच्या दिवशी. पण जे क्लायंट्स आहेत त्यांनी 40% 50% पर्यंत पोझिशन्स कमी केलेल्या आहेत. तर हा जो डेटा आहे हा इमॅच्युअर असतो. म्हणजे जिथे 24-25 लाखाच्या पोझिशन, 30 लाखाच्या पोझिशन आहे त्याच्या बदल्यात ह्या 15 लाखाच्या पोझिशन ह्या एक्सपायरीला कमी होत्या सगळा डेटा. कंपेअर टू आधीच्या एक्सपायरी 35-35 लाखापर्यंत तो डेटा आपल्याला बघायला मिळाला आहे. ठीक आहे. तर अशा हिशोबाने हा जो डेटा आहे थोडासा इमॅच्युअर असतो
आणि मग हा इमॅच्युरिटी, आणि ही इमॅच्युरिटी आता तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की रिटेलरची जी डायरेक्शन आहे ती बाय डिफॉल्ट एक पॉझिटिव्ह डायरेक्शन असते. ओके, म्हणजे किती निगेटिव्हिटी असली, काहीही असलं तरी रिटेलर जो आहे तो लॉंग जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला कुठेतरी सपोर्ट शोधत असतो, कुठेतरी रेजिस्टन्स भेटत असतो, आणि त्या हिशोबाने तो फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करून लॉंग जाण्याचा प्रयत्न करतो. तर मोठे प्लेयर तसंच काम करतात का, तर ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. आता एवढं सगळं ॲक्टिव्हिटी होऊन सुद्धा, म्हणजे आपली एक्सपायरी होऊन सुद्धा आपल्याला इथं दिसतंय पोझिशन ज्या आहेत त्या कमी झाल्यात, आणि कमी झालेल्या असताना सुद्धा डेटामध्ये फार काही चेंजेस नाही आहेत. अजूनही डायरेक्शनल शॉर्ट्स त्या ठिकाणी एफ-आयच्या कॅरी आहेत. ओके. रिटेलर क्लायंटचं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी 7,19,000च्या नेट पोझिशन्स आता पॉझिटिव्ह शिल्लक आहेत. ओके. तर हे फ्युचर जरी सोडून दिले तरी नेट टू नेट 5,00,000च्या पोझिशन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात पॉझिटिव्ह साईडला. ठीक आहे. आता प्रॉप डेस्कचं म्हणाल तर हे ऑलरेडीच बाय डिफॉल्ट प्रोच आहेत. हे जे गेम करतील तेच काही आहे. तर हे इंट्राडे त्या ठिकाणी पोझिशन चेंज करत असतात आणि त्या हिशोबाने काम करत असतात. तर यांच्या आता नेट पोझिशन जे आहेत शिल्लक त्या न्यूट्रल आहेत. तर अशा हिशोबाचा हा न्यूट्रल डेटा आहे. इथे कालच्या ह्याच्यात हे न्यूट्रल करायचं हे करून घ्या. ठीक आहे. तर अशा हिशोबाने हे लोकं न्यूट्रल होत आहेत. तर आता उद्यासाठीची जी डायरेक्शन आहे ना, थोडीशी न्यूज बेस रॅली आपण म्हणूया. न्यूज बेस रॅली आहे. ओके, आपण न्यूजला फार महत्त्व देत नाही, पण तरीही न्यूज जी आहे ती थोडीशी वॉर्निंग कम हे न्यूज आहे. आता अमेरिका काही नमायचं नाव घेणार नाही, कारण अमेरिका सुपर पॉवर आहे. जर ट्रम्प माघार घेतोय तर ती अमेरिकेची नाचक्की आहे. मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं. आणि इराण पण म्हणतो जो होईल ते होईल, आम्ही तर लढूच. ठीक आहे. अशा हिशोबाने हे पण माघार घेत नाहीत आणि हे पण भाऊ काही माघार घ्यायला तयार नाहीत. तर आता हे जर माघार घेणार नसतील तर तिकडे बाकीचं वर्ल्ड प्रॉब्लेममध्ये येणार, रिस्क वाढणार. आता याने तर एकदम खुली चेतावणी दिली की होल सिव्हिलायझेशन विल डाय टुनाईट. एवढं बेकार जर तो काही कमेंट करत असेल तर याची तीव्रता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आणि तेच आपल्याला डेटावरती दिसतंय. डेटावरती अजूनही लाँग टर्मची जी डायरेक्शन आहे ती पॉझिटिव्ह झालेली नाही आहे. लाँग टर्मची डायरेक्शन पॉझिटिव्ह का असते ते बघायचं असेल ते मॅजिक ते तुम्हाला ज्यावेळी ॲक्च्युअल मार्केट बाय साईडला जाईल आणि पॉझिटिव्ह होईल त्यावेळी तुम्हाला बघायला मिळेल. त्यावेळी आश्चर्य होईल की मार्केट कशा पद्धतीने. आता अजून एका गोष्टीबद्दल अवेअर करायचं आहे, की मार्केट 100-150 पॉईंट वरती गेलं म्हणजे साइडवेज झालं का विकास? ठीक आहे. तर त्याचा अर्थ समजून घ्या. ठीक आहे. जे मोठे प्लेयर्स आहेत, जे ऑप्शनबद्दल काही गोष्टी समजून घेतात, समजतात, त्यांना ते समजेल, की विक्स 24चा आहे आणि त्याच्यासाठी 150 पॉईंट म्हणजे काय? विक्स ज्यावेळी 24चा असेल, ओके, त्यावेळी 150 पॉईंट म्हणजे नथिंग आहे. 0 आहे. ज्यावेळी 2 दिवस आधी ए-टी-एमचा कॉल आणि पुट 280-280 ट्रेड करतो. ओके. त्यावेळी आपण 150 पॉइंटला साइडवेज नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? ठीक आहे. तर अशा हिशोबाचं हे विक्सचं गणित आहे. विक्स हायर साइडला आहे. जसं-जसं कूल डाऊन होईल तसं-तसं थोडी स्टॅबिलिटी येईल आणि व्हॉलॅटिलिटी कमी होईल. ओके. आता अशा पद्धतीचा हा डेटा आहे मित्रांनो. तर सुरुवातीलाच मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही थोड्याशा पॉझिटिव्हली घेऊन आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी आणि हा डेटा कंटिन्यूअस कसा मिळेल याच्यासाठी तुम्हाला ते लाईक करणं गरजेचं आहे. ओके. मला माहिती आहे माझा जो सबस्क्रायबर बेस आहे तो त्याचा एज ग्रुप मोठा आहे आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या वेल सेटल लोकं आहेत. तर अशा हिशोबाने कमेंट करायला तेवढा वेळ नसेल भेटत. ओके. तर काही हरकत नाही माझी. पण लाईक करायला विसरू नका. तुमचे लाईक केलेलं कोणीही बघत नाही, की तुम्ही कुठे लाईक केलं आणि काय केलंय. तर हे तुमच्या फीडवर येण्यासाठी तुम्हाला लाईक करणं गरजेचं आहे. तर एवढीच अपेक्षा करतो मित्रांनो, की हा डेटा जर फ्री ठेवायचा असेल आणि हे व्हिडिओज फ्री ठेवायचे असतील, तर तुम्हाला त्याला ॲप्रिशिएट करून त्या ठिकाणी फायदा होत असेल तर नक्की हे करणं गरजेचं आहे. काही तक्रार असेल तर माझ्यापर्यंत रीच आउट करणं गरजेचं आहे. त्याचं सोल्युशन त्याच्यावरच्या काही गोष्टी असतील त्या मी तुम्हाला नक्की हे करेल. तर जे पण मेंबर आहेत त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद, की ॲटलीस्ट तुम्ही न माझ्याशी बोलता काही हे करता त्या ठिकाणी जॉइन झालेले आहेत त्या व्हिडिओसाठी. ठीक आहे मित्रांनो. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. डेटा कशा पद्धतीचा आलेला आहे. एस-जी-एक्स निगेटिव्ह दाखवतोय. न्यूजच तशी आहे. एस-जी-एक्स निगेटिव्ह जरी दाखवत असला, तरी तेवढी निगेटिव्हिटी येईल असं मला वाटत नाही. ओके. कारण वारंवार तेच-तेच घडत राहिलं तर त्याची तीव्रता संपून जाते. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं आहे.
दुपारनंतरून ते कसं लिव्हरेज होतं ते बघणं गरजेचं आहे आपल्याला. कारण एक्सपायरी तर झालेली आहे आता. आता जो डेटा आहे तो थोडासा इमॅच्युअर आहे. तर ते एक साइडची डायरेक्शन आपल्याला मिळते. पण आपल्याला ती फार निगेटिव्ह होईल अशी तरी कंडिशन आता मला वाटत नाही. ठीक आहे. 100-150 निगेटिव्हपर्यंत ठीक आहे. फारच 250, 300, 500 पॉईंटपर्यंत जाईल अशी शक्यता थोडीशी कमी आहे. ठीक आहे. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा आणि शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करणं तर आता प्रायोरिटी बनवायची आपल्याला. थँक यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.